कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव आपल्या सोबत आहेत. राव सर, एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला जेव्हा ओबीसी मध्ये टाकायचंय, त्याची वर्गवारी करून टाकायचंय, तर त्याच्याबद्दलची प्रक्रिया नेमकी काय आहे? या निवडणुकीच्या आधी सुद्धा काही जातींना आता आपण ओबीसी मध्ये टाकल्याचं बघितलं. त्यानंतर आता ससाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही 100-1 जाती तर मंडल आयोगाच्या नंतर पुन्हा टाकलेल्या आहेत. तर ही जात, एखादी जात अशी उचलून ओबीसी मध्ये टाकण्याची प्रक्रिया काय आहे? कधी टाकलं जातं? त्याच्यासाठी पहिले कमिशन नेमावं लागणार. कमिशनने त्याचं कन्क्लुजन आलं पाहिजे की ही जमात किंवा जात आहे ती ओबीसी किंवा कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये राहिली पाहिजे. हां. जर त्या कॅटेगरीवर राहिली तर ते रेकमेंडेशन करतील. त्या रेकमेंडेशनच्या बेसिसवरती त्यांना त्याच्यानंतर ते GR काढतील किंवा मग जर कायदा बनवायचा तो कायदा बनवतील. तर आता जर आपण जर मराठा समाजाबद्दल जर बोलतोय, आता जो आपला जो विषय आहे, त्यांचे काय फोर्स करतायत की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजलं पाहिजे, जे रिझर्वेशन आरक्षण आपण बोलतो त्याचा उद्देश काय आहे. उद्देश आहे की आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरलेला शब्द ऍडव्हान्समेंट म्हणजे अपलिफ्टमेंट. जर अपलिफ्टमेंट कोणाला पाहिजे, जी जात किंवा समाज जो खालती आहे त्यांना तो ऍडव्हान्समेंट पाहिजे. त्याच्यासाठी आपण एकदा हा पहिला प्रयत्न केलेला 2018 साली जेव्हा आंदोलन झालेलं तेव्हा आपल्याला 2018 साली पहिला कायदा आलेला. तो कायद्यामध्ये 16% हा 16% रिझर्वेशन होतं आणि ते रिझर्वेशन बॉम्बे हायकोर्टाने ग्राह्य धरलेलं. फक्त त्यांनी तो पर्सेंटेज होते तर 12 आणि 13 केलेले, पण सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेला. म्हणजे ह्याचा अर्थ असं, कारण जेव्हा तुम्ही 50%ची बाउंड्री जेव्हा क्रॉस करतात तेव्हा कॉन्स्टिट्युशनली त्याची जी स्क्रुटिनी होते ती खूप स्ट्रिंजंट होते. नाही, त्याच्यामुळे मग मुद्दा हा आहे की आता ज्या सगळ्या जातींना ओबीसी मध्ये टाकलं गेलं, तो सगळा ते फॉलो केलं गेलं का? सर, सुप्रीम कोर्टानं जेव्हा आधीच्या आरक्षण नाकारताना सोशली बॅकवर्ड नाकारलेलं आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये सोशल बॅकवर्ड क्लासमध्ये मराठा समाजाला टाकणं किती चॅलेंजिंग असेल, किती सोपं असेल? अधिक राव सर तुम्ही, आणि नंतर शेवटची कमेंट कदम सर. पहिल्या रिपीटेडली सांगितलं गेलं की परत ती स्क्रुटिनी होणार, सुप्रीम कोर्ट हा कायदा जो 2024चा आहे तो रद्दबातल करेल. मला वाटत नाही तसं काय होणार आहे. कारण काय झालं, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल चेंज झाला 2019 मध्ये. याच्याने 10% आरक्षण जो EWS मध्ये येतो ते अलाउड झालं आणि तो कायदा पण सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही दखल दिला नाहीये. त्याच्यामुळे आज आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ज्याच्या आधारे हा 10% इकॉनॉमिक बॅकवर्ड मिळू शकतो. त्याच्यामुळे तो मला वाटत नाही बॉम्बे हायकोर्ट पण रद्दबातल करेल किंवा पुढे सुप्रीम कोर्ट पण रद्दबातल करेल. मग तोच तर मुद्दा आहे ना. त्यांचं तेच म्हणणं आहे की हे टिकू शकणार नाहीये आणि म्हणून अडचण आहे. कदम सर.